उदाहरण 1. गणित भाग 2 तासिका क्रमांक 4. गेल्या वेळच्या तासिकेमध्ये आपण समरूप त्रिकोण आणि त्यांचे कसोट्या, समरूप त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या पाहिल्या होत्या आणि कसोट्यांचा वापर करून सराव संच 1.3 मधील काही 1 ते 5 पर्यंत आपण उदाहरणं पाहिली होती. आता सराव संच 1.3 मधील उरलेली उदाहरणं 6व्या उदाहरणापासून आपण पाहणार आहोत. सराव संच 1.3. कसोट्यामध्ये बघा आपण कोको कसोटी, त्याचा शॉर्टकट परत कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबा कसोटी यांचा वापर करून काही उदाहरणं पाहिली होती. त्याच्याच पुढची उदाहरणं आपण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 6. कृती काढूया. माहितीमध्ये दिले बघा ABCD हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाची व्याख्या आपली झालेली आहे 9वी मध्ये. त्याच्या आधी सुद्धा समलंब चौकोन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्यांपैकी एक जोडी समांतर असेल तर त्याला म्हणतो आपण समलंब चौकोन. समलंब चौकोन ABCD मध्ये कर्ण AC व कर्ण BD परस्परांना O बिंदूमध्ये छेदत आहेत. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना O बिंदूमध्ये छेदत आहेत. आणि आपल्याला साध्य त्यांनी काही किमती दिलेल्या आहेत की AB बरोबर 20, नंतर TC बरोबर 6, नंतर OB बरोबर 15 आणि आपल्याला विचारले OD बरोबर किती, ही किंमत विचारलेली आहे. OD बरोबर किती. मग आता इथं दिलेल्या त्रिकोणांचं समजा आता आपण समरूपतेच्या कसोट्यांचा विचार केला. 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता आले तर आपल्याला माहिती आहे की बाजू प्रमाणात असतात आणि मग 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी समजा त्रिकोण हा पहिला आणि हा दुसरा तर त्याच्यामध्ये संगतीनुसार आपण वाचण्याचा प्रयत्न करूया की पहिल्या त्रिकोण आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये हा कोण जो दिसतो इथला समजा BOA म्हणूया तर हा कोण आणि DOC हे कोण विरुद्ध कोण दिसत आहेत. आपल्याला माहिती आहे 2 रेषा परस्परांना छेदल्यानंतर विरुद्ध कोणांच्या 2 जोड्या तयार होतात. हा कोण आणि हा विरुद्ध कोण, हा आणि हा विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. तर त्याच्यानुसार विरुद्ध कोण एकरूप दाखवता येईल. आणि अजून एखादा कोण आपण कोको वापरण्याऐवजी कोको वापरणार आहे. आणि इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर AB समांतर CD आहे आणि ही छेदिका आहे. तर हा कोण आणि हा कोण कसले तर व्युत्क्रम कोण आहेत आणि आपल्याला माहिती आहे रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्रिकोण पहिल्यांदा समरूप दाखवायचे आणि समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात त्या किमती घालून उरलेली किंमत आपल्याला काढायची. मग त्रिकोण समरूप लिहिण्यासाठी आणि वाचतानाच आपण शक्यतो संगतीनुसार, आता आपल्याला माहिती आहे AB समांतर CD आहे म्हणजे हा D कोण आणि B पहिल्या त्रिकोणातला B आणि दुसऱ्या त्रिकोणातला D हे एकरूप असणार आहेत. परत हा O कोण आणि इथं सुद्धा O कोण म्हणूया आपण, हा एकरूप आहे. मग ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये राहिलेला A आणि या वरच्या त्रिकोणामध्ये राहिलेला C. मग तुम्ही अगदी AOB आणि COD वाचलं तरी चालेल किंवा BOA आणि DOC मध्ये संगतीनुसार वाचण्याचा प्रयत्न करूया. मग आता पहिलं विधान, रेख AB समांतर बाजू DC किंवा बाजू AB समांतर बाजू DC बाजू म्हणूया आणि रेषाखंड हे बाजू असते किंवा बाजू हा रेषाखंड वाचकच असतो, बाजू म्हणूया. आपल्याला जे कोण एकरूप लागणार आहेत ते लिहूया. कोण OBA एकरूप कोण ODC. कारण काय सांगता येईल विधान
1 वरून व्युत्क्रम कोन, व्युत्क्रम कोन. तर ही पूर्वतयारी झाली. आता डायरेक्ट आपण दोन त्रिकोण संगतीनुसार, मगाशी आपण संगती पाहिली तशी वाचूया. त्रिकोण BOA व त्रिकोण BOA वाचताना आपण काय वाचणार आहे, DOC मध्ये एकत्रच एका विधानामध्ये लिहूया. कोण बघा OBA इथे दाखवलेलंच आहे. कोण OBA परत लिहितोय आपण. एकरूप कोण ODC. कारण काय सांगता येईल, विधान 2 तेच विधान परत एकत्रित लिहिले आपण. परत याच विधानामध्ये लिहूया. कोण BOA एकरूप कोण DOC. BOA म्हणजे हा कोण आणि एकरूप कोण DOC म्हणजे हा कोण. हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात आणि म्हणून काय म्हणूया, विरुद्ध कोण. मग एका त्रिकोणाचे दोन कोण, या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाचे एकरूप आहेत, म्हणून ते दोन त्रिकोण समरूप झाले. BOA समरूप त्रिकोण DOC. कारण काय सांगता येईल, कोको कसोटी. दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आपण आपल्या सोयीनुसार लिहूया. OB छेद OD बरोबर OA छेद OC बरोबर राहिलेली AB. BA म्हणण्याऐवजी AB छेद CD म्हणूया. CD DC दोन्ही अर्थ चालेल. तर कारण काय सांगता येईल, विधान 4 वरून दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात. आता ज्या किमती दिलेल्या आहेत, कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत बघा. OB 15 आणि OD किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर. OAचं काही दिलं नाही. OC आणि OA ह्यातलं कोणत्याच किमती आपल्याला दिलेल्या नाहीत. आहे तसं लिहूया. अगदी तुमच्या लक्षात आलं. हे जरी गुणोत्तर इथं नाही लिहिलं तरी चालतं. 3 गुणोत्तर एकमेकाबरोबर आहेत म्हणजे 2 बरोबर असतात. आणि AB बरोबर किती आहे 20 आणि CD बरोबर 6. आता यातली पहिला आणि तिसरं गुणोत्तर की त्यातली एक किंमत माहिती नाही आपल्याला, ती काढायची आणि दुसऱ्यातल्या दोन्ही किमती दिलेल्या आहेत. पण हे 3 गुणोत्तर एकमेकाबरोबर आहेत, त्यातलं पहिला आणि तिसरा आपण बरोबर घेतोय. मग 15 छेद OD बरोबर 20 छेद 6. आता इथं तुम्ही जरी व्यस्त क्रिया वापरली बघा, व्यस्त क्रिया आपण याच्यामध्ये शिकलोय 90मध्ये गुणोत्तर व प्रमाणमध्ये. A छेद B बरोबर C छेद D असेल तर उलटं करायचं, B छेद A बरोबर D छेद C. कारण OD मला किंमत पाहिजे, मग मी सोयीसाठी म्हणजे असं करून घेतलं. OD छेद 15 बरोबर 6 छेद 20. आणि नाही जमत असेल तर तिरकस गुणाकार करायचा, OD इकडं राहणार आहे, उत्तर तेच येतं. मग OD बरोबर 6 छेद 20 गुणिले 15. आता 5 न भाग जातोय. 5 त्रिक 15 आणि 5 20. परत 2 दुनी 4 2 त्रिक 6 म्हणजे किती राहते 9 छेद 2. 3 त्रिक 9. 9 छेद 2 म्हणजेच काय येणार आहे 4.5. आणि म्हणून ODची किंमत किती येणार आहे 4.5. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या संगतीनुसार त्रिकोण समरूप दाखवायचे आणि त्यातले मग ज्या किमती विचारल्या त्या आपल्याला काढता येतील. पुढचं उदाहरण बघूया 7वं. उदाहरण आकृती काढूया म्हणजे लगेच कळेल आपल्याला. काय दिलेल्या आकृतीमध्ये बघा, ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD नाव देऊया. नंतर बाजू BC वर E बिंदू
एक बिंदू आहे आणि डी ही किरण ए बीला बिंदू टी मध्ये छेदते. किरण ए बी म्हणजे हा असा वाढवणार आहे आपण. किरण म्हटलं की ए बी म्हटलं म्हणजे ए पासून सुरुवात आणि इकडं अमर्यादित. किरण ए बी आणि या बाजू बी सी वर एक बिंदू डी घेतलेला आहे. बघा हा डी बिंदू आहे आणि सॉरी ई बिंदू आहे हा, आणि हा डी ई जोडायचा आहे. आणि हा किरण ए बीला बिंदू टी मध्ये म्हणजे हा टी बिंदू आहे. आणि आपलं साध्य काय बघूया. साध्य डी गुणिले बी डी गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टीई. आता साध्याचा विचार केला तर काय विचारले आपल्याला बघा. डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टीई. म्हणजे जर इथं निरीक्षण केलं तर हा एक त्रिकोण पहिला आणि हा दुसरा त्रिकोण, हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपल्याला जर आपण समरूप दाखवले तर त्यांच्या बाजू प्रमाणात घेताना हे साध्य आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपलं उद्दिष्ट पहिला आणि दुसरा. माना पहिला आणि दुसरा त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी इथं निरीक्षण केलं तर हा कोण समजा बीई टी म्हणूया, किंवा हा कोण दुसरा ई हा याच्यातला त्रिकोण डी सी मधला ई कोण आणि हा त्रिकोण बी टी बी ई मधला ई कोण, हे विरुद्ध कोण दिसतात म्हणजे ते एकरूप मिळाले. आता फक्त एक जोडी आपल्याला एकरूप दाखवता आली पाहिजे. आता त्यासाठी काय करता येईल बघा. तर इथं निरीक्षण तुम्ही केलं तर कोण सी एकरूप कोण ए आहे, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणजे इथला कोण थोडंसं आधी चर्चा आपण करूया. हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, कारण समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोण एकरूप असतात. आता परत निरीक्षण आपण केलं ए बी समांतर बी सी आहे आणि ही ए बी छेदिका आहे, तर हा कोण आणि हे कोण संगत कोण आहेत. बघा इथल्या सी कोणाशी हा बी कोण आहे आणि ए कोण आहे, इथल्या सी कोणाशी ए कोण आहे आणि ए शी हा इथला डी दिसतो एकरूप. म्हणजे इनडायरेक्टली हे दोन्ही एकरूप असणार आहेत. आणि मग दोन एकरूप ते त्रिकोण दाखवता आले. म्हणजे सी पहिल्या त्रिकोणातला बी आणि दुसऱ्या त्रिकोणातला हा सी, हे जर एकरूप दाखवले आपण म्हणजे इथं संगती सुद्धा तुम्हाला कशी असणार आहे. बी सी संगत आहे, सी आहे, परत ई कोण दोन्हीमध्ये पण आहे म्हणजे हा इकडचाही आणि इकडचाही. आणि राहिला मग पहिल्या त्रिकोणामध्ये बीई टी म्हणा आणि इकडं सीई डी म्हणा, म्हणजे ही संगती पण आपल्याला शोधता येईल. यानुसार संगती शोधायची. मग ते नंतर लिहूया, आधी पूर्वतयारी करूया आपण. आपल्याला कोण सी आणि कोण हा बी एकरूप दाखवायचा आहे. सिद्धता. पहिलं विधान, चौकोन ए बी सी डी समांतर भुज चौकोन. कशावरून सांगता येईल. पक्ष. दुसरं विधान, कोण सी. आता सी वाचताना आपल्याला लक्षात येते की तिथं काय आपल्याला संदिग्धता नाही. सी म्हटलं की हा कोण सी आहे, एकरूप कोण ए. कशावरून सांगता येईल. विधान 1 वरून. समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, त्यामुळे विधान 1 वरून. आता तिसरं विधान लिहूया. रेख बी सी समांतर रेख एडी. कशावरून. विधान 1 वरून. समांतर भुज चौकोन आहे म्हणजे सम्मुख भुजा किंवा समोरासमोरील बाजू समांतर असतात. मग बी सी समांतर एडी आहे तर छेदिकेमुळे होणारे संगत कोण एकरूप म्हणजेच काय म्हणता येईल. कोण. आता ए मी इथं संदिग्धता नाही त्यामुळे कोण ए एकरूप कोण. बघा
हा वरचा येणार आहे, ही समांतर रेषा आहे, तर हा कोण आणि हा कोण वाचणार आहे आपण. आणि म्हणून आपण म्हटलं तर 3 अक्षरांनी वाचूया. बी म्हटलं की कोणता बी, इकडचा वरचा बी कोण आहे का, इथला आहे. कोण TBC म्हणूया, सॉरी TBE म्हणूया. कशावरून, तर विधान 3 वरून. कसले कोण, संगत कोण. आणि म्हणून बघा, C बरोबर ए बरोबर TBE, याचाच अर्थ कोण C आणि कोण TBE हे कसे झाले, सारखे झाले. आणि म्हणून कोण C एकरूप कोण TBE विधान 2 व 4 वरून. आता संगतीनुसार त्रिकोण, आता संगती कशी मागाशी लावली होती बघा आपण. बी हा BC कोणता झाला तुमचा, C. नंतर ईशी एकरूप इथला सुद्धा C. मग इथं काय म्हणूया, इथं T म्हटलं तर इथं काय येणार आहे, D येणार आहे. अशी संगती. आणि अशी इथं आपला कोण तसा वाचलेला पण आहे. मग त्रिकोण TBE व त्रिकोण DCE मध्ये परत विधानं लिहिली किंवा डायरेक्ट या दोन्ही विधानावरून जरी आपण दाखवता आलं तरी चालतंय. बघा 6वं एकत्र विधान लिहूया. कोण TBE एकरूप कोण TBE वाचला तसा DCE म्हणूया. आणि हा C म्हणजेच तो DCE. काय म्हणता येईल, विधान 5 किंवा 5 वरून म्हणा, कारण 3 अक्षरांनी नाव वाचलंय आपण. नंतर कोण विरुद्ध कोण बघा, कोण TEB एकरूप कोण DEC. इथंच बघितलं तर लक्षात येईल, TEB एकरूप DEC. कारण काय सांगता येईल, विरुद्ध कोण. एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणांच्या 2 कोणांशी एकरूप आहेत. आणि म्हणून 7वं विधान त्रिकोण TBE समरूप त्रिकोण DCE. कारण काय सांगता येईल, विधान 6 वरून कसली कसोटी आहे, कोको कसोटी. आता 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. आता यातल्या सुद्धा बाजू आपल्याला लागणार आहेत त्याच घेऊया. समजा इथं TB घेतली तर लागते का, आपल्याला नाही लागत. मग आता दुसरी कोणती आहे, B. 8वं विधान B घेतलं की त्याचं वेळ काय येणार आहे, CE बरोबर. आता TB फक्त लागत नाही, तर दिसत नाही साध्यामध्ये. घेतलं लिहिलं तुम्ही तरी जादा चालतंय. मग ते फक्त काढून टाकायचं. 3 गुणोत्तर बरोबर असतील तर त्यातली 2च घ्यायची. आता मी कोणतं घेतलं, B/C बरोबर TE काय येणार आहे, DE. कशावरून, विधान 7 वरून. आणि इथं लक्षात येईल तुमच्या, तिरकस गुणाकार केला तर बघा DE हे इकडं आणलं, भागिले ते गुणिले BE बरोबर हे पलीकडे नेलं CE गुणिले DE. तर जे साध्य आहे ते असं आपल्याला मिळालेलं आहे. त्यातलं अजून पुढचं उदाहरण बघूया. 8वं. उदाहरणामध्ये काय दिले बघूया, माहिती आपण आकृती काढूया. AC AC आणि आपल्याला दिलेलं आहे हे BD. इथलं नाव आहे AC आणि परत BD.
परस्परांना पी मध्ये छेदत आहेत. आणि आपलं साध्य काय आहे, परत पक्षामध्ये काय दिले आपल्याला, पक्ष म्हणूया AP छेद CP बरोबर BP छेद DP आणि साध्य काय बघा, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. अतिशय सोपा प्रश्न आहे. सिद्धता, दिलेले दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. त्याच्यामध्ये त्या त्रिकोणाच्या बघा संगत बाजू आहे AP आणि CP आणि संगतीनुसारच त्रिकोण दिलेत. परत BP आणि DP हे बाजू प्रमाणात आहेत. मग त्यांनी समाविष्ट कोण बघा बरं, AP पहिल्या त्रिकोणाची AP, दुसऱ्या त्रिकोणाची CP, परत पहिल्या त्रिकोणाची BP, म्हणजे AP आणि BP यांनी समाविष्ट कोण हा APB आहे. आणि दुसरी बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची पहिली बाजू CP आणि दुसरी बाजू DP यांनी समाविष्ट कोण हा आहे. आणि ते तर कोण कसले दिसत आहे, विरुद्ध कोण. आणि मग विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. आणि म्हणून मग बाकोबा कसनुसार आपल्याला ते दोन त्रिकोण समरूप दाखवता येतील. मग त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये म्हणूया पहिलं विधान, AP छेद CP बरोबर BP छेद DP कशावरून, पक्ष. आणि ज्यादाचं काय फक्त लिहायचं आपल्याला, कोण APB एकरूप कोण CPD कसले कोण आहेत, विरुद्ध कोण. मग एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी प्रमाणात आहेत आणि समाविष्ट कोण एकरूप आहेत. आणि म्हणून त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आणि कसोटी काय सांगता येईल, बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी. 9वं उदाहरण बघूया. असंच आहे. कृती काढूया. त्रिकोण मोठा हा त्रिकोण आहे तो ABC. हा D बिंदू आहे. आणि आपल्याला काय दिलेले आहे, कोण BAC म्हणजे हा कोण. आणि त्याच्याशी कोणता कोण एकरूप दिलेला आहे, ADC हा कोण एकरूप आहे. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे, साध्य CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. आता इथे सुद्धा जर आपण विचार केला तर जे कोण एकरूप दाखवलेत तो मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण हे आपल्याला इथं समरूप दाखवता येतील. समरूप दाखवताना मग मोठ्या त्रिकोणामध्ये पण CA येते आणि लहान त्रिकोणामध्ये पण CA येते. आणि मग ते बाजू प्रमाणात घेताना CA चा वर्ग होणार आहे. मग फक्त आता संगती आपण बघूया. अगदी आहे तसं जरी त्रिकोण बघा, कोण BAC किंवा AC एकरूप कोण कोणता आहे बघा, मोठ्या त्रिकोणातला A त्याच्याशी हा लहान त्रिकोणामधला D कोण आहे. परत C सामायिक कोण C आहे. मग मोठ्या त्रिकोणातला राहिला बिंदू कोणता B आणि लहान त्रिकोणातला कोणता राहिला A. म्हणजे BAC एकाच एक संगती कशी वाचता येईल आपल्याला, ADC. आणि तसं लिहून मग आपण सिद्धता लिहिणार आहे. सिद्धता ही संगती एकदा लक्षात आली की चुकत नाही. मग काय म्हणूया, त्रिकोण BAC व त्रिकोण ADC मध्ये कोण
BAC एकरूप कोन ADC कशावरून पक्ष आपल्याला दिलेलंच आहे पक्षामध्ये. तर जादा काय शोधला पण कोन. आता समजा C हा तसाच वाचला तरी चालेल किंवा ACB म्हणा. कोन C म्हणूया. एकरूप कोन C तो कोन बदलत नाही म्हणजे Cचं नाव आपल्याला कधी कधी संदिग्ध असलं आता D कोण आहे मग हा D का हा तर तिथं आपण वाचतो ADC पण इथं आपल्याला C हाच आहे कोन. त्यामुळे कोन C एकरूप कोन C सामायिक कोन. मग एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांची एकरूप आहेत आणि म्हणून त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC. कारण काय सांगता येईल कोको कसोटी. म्हणून दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात आणि म्हणून वाचताना आपण काय म्हणूया समजा बघा CA वाचलं तरी तर काय येणार आहे छेद CD बरोबर बघा CA घेतलं तसं आता BA AB लागते का आपल्याला नाही लागत. मग ह्यातली राहिलेली बाजू कोणती झाली जशी CA घेतली AB नको तशी BC येणार आहे. मग BC CB म्हणूया. जसं साध्यामध्ये विचारलं BC म्हटलं परत तुम्ही CB केलं तरी चालते. आता CB छेद CA होणार आहे बाजू प्रमाणात. म्हणजे कसं आहे बघा CA छेद CD बरोबर CB छेद CA आणि अजून एक कोणतं राहते AB राहते आणि इथं DA राहते पण AB DA दिसत नाही इथं मला साध्यामध्ये त्यामुळे घ्यायची गरज नाही. काय म्हणता येईल मग विधान 3 वरून बाजू प्रमाणात लिहिल्या आणि म्हणून तिरकस गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल CA गुणिले CA CAचा वर्ग बरोबर CB गुणिले CD. तर अशा प्रकारे साध्याकडे बघत आपल्याला संगती लावायची आणि कोणत्या कसोटीनुसार किंवा समरूप आहे ते शोधायचे आणि त्यानुसार साध्यापर्यंत पोहोचायचे. आता पुढचा भाग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. बघा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय बघा काय आहे. जर दोन त्रिकोण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेयाचं स्टेटमेंट बघूया. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता इथं पक्ष आणि साध्याचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे जर तरचं विधान असेल तर जर पासून तर पर्यंतचं जे विधान आहे दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे पक्षामध्ये आपल्याला दोन त्रिकोण समरूप घ्यायचे आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. बघा प्रकरणाच्या सुरुवातीला आपण क्षेत्रफळाचे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म पाहिले होते. त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म तिथं त्रिकोण कसे होते ते आपल्याला काहीच दिलं नव्हतं. कोणत्याही त्रिकोणासाठी त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म आपण क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म वापरत होतो आपण. आणि आता जे त्रिकोण आहेत त्याच्यासाठी समरूप त्रिकोण हे महत्त्वाचं आहे. समरूप त्रिकोण आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं आपण काय पाहतोय प्रमेय पाहतोय. म्हणून याला नाव काय आहे तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. आता पक्ष त्रिकोण जे आपण घेणार आहे ते समरूप हे गुणधर्म किंवा हे प्रमेय वापरण्यासाठी पक्षामध्ये किंवा ते दोन त्रिकोण समरूप असतील तरच उदाहरणं सोडवताना आपण या प्रमेयाचा वापर करतो. आता आकृतीचा विचार करूया. दोन त्रिकोण घेऊया. त्रिकोण ABC समजा आणि दुसरा त्रिकोण PQR. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. नाव देऊया आकृतीला त्रिकोण ABCD.
बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. त्यामुळे पक्षामध्ये त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. आता याच त्रिकोणामध्ये आपण क्षेत्रफळांचा गुणधर्म पण वापरणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला उंची लागणार आहे. तुम्ही सेपरेट रचना जरी केली तरी चालेल किंवा इथंच पक्षामध्ये आपण उंची घेऊया. त्रिकोण ए बी सीची ए पासून बी सीवर टाकलेला लंब आहे ती एक उंची झाली आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी पासून क्यू आर वर लंब टाकला पण ती एक उंची झाली. त्या उंचींना नाव देऊया. त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी ही उंची आहे तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस ही उंची आहे. आणि म्हणून माहितीमध्ये आपण पक्षामध्येच लिहूया. रेख ए डी लंब बाजू बी सी आणि रेख पी एस लंब बाजू क्यू आर. आणि आता साध्य काय असणार आहे आपल्याला तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे साध्य एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर संगत बाजू. आता ए बी सीची ए बी असेल तर त्याच्याशी संबंधित बाजू काय झाली पी क्यू म्हणजे ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग बरोबर बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग. हे साध्य असणार आहे. आता सिद्धता आता या सिद्धतेमध्ये काय काय करायचे ते बघूया आपण. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म वापरला तुम्हाला तर माहिती आहे. पहिला गुणधर्म प्रकरणाची सुरुवात की संगत पाय आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा. मग दुसऱ्याचं घेतलं क्षेत्रफळ क्यू आर गुणिले पी एस. मग इथं तर आपल्याला अगदी याच्यातलं 3 मधलं एक मिळवणार आहे आपण. समजा दुसरा बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग मिळवणार आहे. याचाच अर्थ ए डी छेद पी एसचं रूपांतर बी सी छेद क्यू आरमध्ये आपल्याला करायचे. आणि त्यासाठी मग क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरल्यानंतर ए डी छेद पी एस बरोबर आपल्याला बी सी छेद क्यू आर आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी पहिले 2 त्रिकोण समरूप आहेत हे पक्षातली सुरुवात करायची, त्याची व्याख्या वापरायची. आणि त्यानंतर हे जे 2 त्रिकोण दिसत आहेत ए डी बी आणि पी एस क्यू हे समरूप दाखवायचे आहेत आणि दोन्हीचं एकत्रीकरण करून आपण साध्यापर्यंत जाणार आहोत. म्हणजे पहिले 2 त्रिकोण समरूप आहेत त्याच्या व्याख्येचा उपयोग करूया. नंतर जे 2 लहान त्रिकोण हे तयार झालेत ते समरूप दाखवण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी ज्या कसोट्या आहेत त्याची पूर्वतयारी करूया आणि ते 2 त्रिकोण समरूप दाखवले की आपल्याला साध्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य होईल. आता बघा पहिलं विधान त्रिकोण पक्षापासून सुरुवात करूया. ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. कारण काय सांगता येईल पक्ष. 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. मग काय म्हणता येईल दुसरं विधान आपल्याला ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. कारण काय सांगता येईल विधान 1 वरून. आता दुसरं विधान बाजू प्रमाणात लिहिल्या. आता त्यानंतर आपल्याला माहिती आहे तुम्हाला सांगितले आधीच तुम्ही की हे 2 लहान छोटे त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून संगत कोण एकरूप दाखवायचे. आणि याच त्रिकोणांचा वापर करून 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत तसे संगत कोण एकरूप आहेत. मग त्यातला ए एकरूप पी सी एकरूप आर आहेच पण आपल्याला तो लागत नाही. आणि आता आपल्याला समरूपतेच्या व्याख्येवरून माहिती आहे जे पाहिजे ते आपण घेणार आहे इथं. आणि म्हणून कोण बी एकरूप कोण काय मिळणार आहे तुम्हाला क्यू. आणि म्हणून तिसरं विधान कोण बी एकरूप कोण बघा कोण बी एकरूप कोण क्यू. कारण काय सांगता येईल विधान 1 वरून.
समरूप त्रिकोण आहेत त्यांचे संगत कोण एकरूप आणि जो लागतोय तो आपण घेतलेला आहे. मग आता याचाच वापर करून त्रिकोण ADB, बघा हा त्रिकोण वाचते मी, ADB व त्रिकोण PSQ मध्ये कमीत कमी विधान करूया आपण. चौथं विधान, कोण B एकरूप कोण Q. कशावरून? विधान 3 मी परत लिहिलं एकत्रित तुमच्या लक्षात यावं म्हणून. विधान 3 परत, कोण ADB एकरूप कोण PSQ. बघा, कोण ADB एकरूप कोण PSQ. कारण काय सांगता येईल? प्रत्येकी 90 अंश. मग एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप आहेत आणि म्हणून ते दोन त्रिकोण ADB समरूप त्रिकोण PSQ. कशावरून? कोको कसोटी. आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आणि म्हणून AD/PS बरोबर BD/QS बरोबर AB/PQ. बघा, दोन त्रिकोण समरूप दाखवले म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाणात विधान 5 वरून. आता सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा आपण गुणधर्म वापरणार आहे. त्यात BC गुणिले AD येणार आहे आणि छेद QR गुणिले PS. तर या AD आणि PSचं रूपांतर आपल्याला BC/QR मध्ये करायचं आहे. मग विधान 2 आणि 6चं निरीक्षण केलं तर बघा, AB/PQ म्हणजेच BC/QR आणि AB/PQ म्हणजेच AD/PS. म्हणजेच याचं एकत्रीकरण आपण केलं तर काय म्हणता येईल आपल्याला? तर BC/QR बरोबर AD/PS. पण त्याच्या पुढे AB/PQ सुद्धा लिहूया. म्हणजे ही 6 गुणोत्तरं एकमेकाबरोबर आहेत. त्यातलं AB/PQ सारखंच आहे म्हणून हे उरलेले 4ही सारखीच असणार आहेत. पण BD आणि QS आपल्याला लागत नाही सिद्धतेसाठी आणि म्हणून दोन्हींचं एकत्रीकरण करतोय आपण. आणि 7वं विधान, AB/PQ बरोबर BC/QR आणि तेच AB/PQ म्हणजेच काय आहे? AD/PS. त्यातलं आपल्याला हे दोन्ही लागणार आहे. हे आपण ज्यादा लिहिले, ठीक आहे, असू द्यात की AB/PQ म्हणजेच BC/QR आणि AB/PQ म्हणजेच AD/PS. मग इथं जर आपण असा विचार केला की ही जर इकडं पुढं बाजू लिहिली असती, डाव्या बाजू सारख्या म्हणून उजव्या बाजू सारख्या, तर त्याऐवजी आपण तिन्ही गुणोत्तर एकमेकाबरोबर लिहिलेत. आता इथं काय सांगता येईल? विधान 2 व 6 वरून. आता 8वं विधान, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म तो कोणत्याही त्रिकोणासाठी समरूप असतील, एकरूप असतील, कसे असतील त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं. मग एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं. म्हणजे पाया गुणिले उंची, याचंही पाया QR गुणिले उंची PS. काय सांगता येईल? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म. क्षेत्रफळांचा गुणधर्म, गुणोत्तराचा गुणधर्म थोडक्यात. आता 9वं विधान, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर, आता हेच आपण सेपरेट लिहू शकतो, BC/QR गुणिले AD/PS आणि मग तेच AD/PS म्हणजेच काय आहे? BC/QR. म्हणजे 7 आणि 8 वरून आपल्याला असं म्हणता येईल BC/QR गुणिले हे AD/PS म्हणजे सुद्धा BC/QR. कशावरून? विधान 7 व 8 वरून. आणि मग याचं एकत्रीकरण केलं तर लिहूया जरा आपण. इथं लिहूया जरा. तर बघा, एकत्रीकरण केलं तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद
एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय येणार आहे, बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग. म्हणजे फक्त इथं सोपं रूप दिलं आहे आपण, बी सी म्हणजे बी सीचा वर्ग क्यू आरचा वर्ग. आता आपलं जे साध्यामधलं विधान आहे तर त्याच्याकडे आपण पाहूया. आता आपण बघा बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग हे साध्य पाहिजे, पण विधान 2 वरून बी सी म्हणजेच काय, बी सी छेद क्यू आर म्हणजेच काय, ए बी छेद पी क्यू. बी सी छेद क्यू आर म्हणजेच काय, ए सी छेद पी आर. आणि म्हणून मग हे 10वं विधान समजा आहे ते बघा, हे 10वं विधान आहे. आणि 10 आणि कितवं विधान 2 वरून आपल्याला काय लिहिता येईल, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर म्हणजेच काय, ए बी छेद पी क्यू. म्हणजे बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग म्हणजे काय येणार आहे, ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग बरोबर बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग. आणि अशा प्रकारे बघा 2 समरूप त्रिकोण घेतल्यात आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असं हे सिद्ध केलं. काय काय केलं बघा याच्यामध्ये प्रमेयामध्ये. तर पहिल्यांदा समरूप त्रिकोण जे घेतलेत त्यांची व्याख्या वापरली, बाजू प्रमाणात कोन एकरूप. मग त्या कोनाचाच उपयोग करून जे 2 लहान त्रिकोण आहेत ते आपण कोको कसोटीनुसार समरूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्या बाजू प्रमाणात लिहिल्या आणि बी सी छेद क्यू आर त्याचं जे गुणोत्तर आले त्याचा वापर करून ए बी छेद पी क्यू दुसरं विधान आणि 6वं विधान. ए बी छेद पी क्यू म्हणजेच बी सी छेद क्यू आर बरोबर ए डी छेद पी एस. म्हणजे थोडक्यात उंचींचं जे उंचीच्या संदर्भातले जे बाजू आहेत किंवा उंची आहे त्याचं रूपांतर पायामध्ये केलं आपण. आणि मग हे गुणधर्म त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरला आणि त्याच्यामध्ये जे आले ए डी छेद पी एस त्याच्याबद्दल काय किंमत घातली आपण परत, बी सी छेद क्यू आर म्हणजेच काय आलं, बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग. मग परत बी सी छेद क्यू आर म्हणजेच हे विधान 2 वरून ए बी छेद पी क्यू त्याचप्रमाणे ए सी छेद पी आर. आणि त्या 2 विधानांचे एकत्रीकरण म्हणजे इथं तुम्हाला म्हणता येईल विधान 2 व 11 वरून. तर अशा प्रकारे हे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेयाचं तुम्ही स्टेटमेंट लिहून सिद्धता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याच्यावर आधारित उदाहरण आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.